दररोज सकाळ होते, घड्याळ पुढे सरकतं, कॅलेंडरवर तारीख बदलते आणि तुझ्या मनात नकळत एक विचार खोलवर बसत जातो. वय वाढत चाललंय. आरशात पाहिलं की चेहरा तोच असतो, पण जबाबदाऱ्यांची छाया थोडी गडद झालेली जाणवते. बाहेरून कोणी काही बोलत नसतं, पण आतून प्रश्न वाढत जातात. मी योग्य मार्गावर आहे ना? वेळ निघून तर जात नाही ना? आणि याच वेळी आजूबाजूचे लोक विचारायला लागतात, अजून अभ्यासच चालू आहे का? कधी लागणार? इतके वर्ष झाले, आता पुढे काय? प्रश्न साधे असतात, पण ते ऐकताना छातीवर दडपण येतं. कारण उत्तर तुझ्याकडे असतं, पण ते अजून कागदावर छापून आलेलं नसतं. मित्रमंडळी एक एक करून पुढे निघून जातात. कोणी नोकरीत स्थिरावतो, कोणी लग्नाच्या तयारीत असतो, कोणी आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचलेला असतो. सोशल मीडियावर फोटो दिसतात, हसरे चेहरे, नवीन गाड्या, नवीन घरं, नवीन आयुष्य. आणि तू अजूनही त्याच टेबलाशी बसलेला. तीच खुर्ची, तीच पुस्तके, तेच नोट्स, फक्त दिवस बदलत राहतात. कधी कधी तुला वाटतं सगळे पुढे जात आहेत आणि मी इथेच थांबलोय. समाजाला फक्त गंतव्य दिसतं, प्रवास नाही. त्यांना फक्त यशाचं नाव माहीत असतं, त्यामागचा एकाकी संघर्ष नाही. रोजचा अभ्यासही आता वेगळाच वाटतो. पुस्तक उघडतोस, पण अक्षरं कधी कधी धुसर वाटतात. डोळे नाही थकलेले, मन थकलेलं असतं. घरच्यांना सगळं सांगता येत नाही, कारण त्यांची अपेक्षा दुखवायची नसते. मित्रांना सांगत नाहीस, कारण ते पुढे गेलेले असतात. आणि मग हा सगळा भार तू एकटाच उचलतोस. रात्री उशिरा, सगळे झोपलेले असताना तुझं मन मात्र प्रश्न विचारत असतं, हे सगळं खरंच वर्थ आहे का? हा प्रश्न येणं म्हणजे तू कमकुवत आहेस असं नाही. हा प्रश्न येणं म्हणजे तू मनापासून प्रयत्न करतोयस याचं लक्षण आहे. कधी कधी अभ्यास होत नाही, कधी मोटिवेशन शून्य असतं, कधी वाटतं आज नाही जमणार. पण तरीही दुसऱ्या दिवशी तू पुन्हा बसतोस, पुन्हा पानं उघडतोस. कदाचित पूर्ण चॅप्टर नाही, कदाचित फक्त एक पान, पण ते एक पान उघडणं म्हणजे हार न मानणं. MPSC म्हणजे वेग नाही, MPSC म्हणजे सहनशीलता. रोज जिंकणं नाही, रोज हार मानू न देणं. आज तुला स्ट्रॉंग असायची गरज नाही, आज तुला फक्त इथे राहायचं आहे. कारण हा थांबा आळशीपणाचा नाही, हा जिद्दीचा आहे. आज तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, की सगळे पुढे निघून गेलेत आणि तू मागे पडला आहेस. पण सत्य हे आहे, तू मागे नाहीयेस, तू वेगळ्या रस्त्यावर आहेस. हा रस्ता शांत आहे, एकाकी आहे, पण व्यर्थ नाही. जो माणूस इतके प्रश्न, इतकं दडपण, इतकी तुलना सहन करूनही चालू राहतो, तो उगाच इथे नसतो. एक दिवस असा येईल जेव्हा तू या काळाकडे पाहशील आणि म्हणशील, इथेच मी स्वतःला सोडलं नाही. आणि तेव्हाच कळेल, हा सगळा संघर्ष तुझ्या विरोधात नव्हता, तो तुला घडवत होता. आजसाठी एवढंच लक्षात ठेव, तू इथेच आहेस कारण तुझ्यात थांबून लढण्याची ताकद आहे. आणि चालू राहणारेच शेवटी पोहोचतात.